गोरेगाव नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। याच प्रकरणी अटकेत असलेल्या 5ही आरोपींची काल न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे, तर उर्वरित 3 आरोपींना 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ड्रग्स प्रकरणामधील आरोपी क्रमांक 3, 4, 5 आणि 9 यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। मात्र बेकायदेशीर अटकेचे अर्ज फेटाळत कोर्टाने सगळे आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे। नेस्को प्रशासन जे आयोजक आहेत त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत, जे सुपरवायझर आहेत, त्यांनी हे आरोपी नंबर 7 आणि 9 याला बिना पैशाचं म्हणजे 1000 रुपये आणि 2000 रुपये हे घेऊन मागच्या दरवाज्यामध्ये हॉल नंबर 5 येथून हॉल नंबर 5 मध्ये जाण्यासाठी गेट नंबर 9 मधून एंट्री दिलेली आहे। आजच्या रिमांडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। आज एकंदरीत 5 आरोपींना जेसी झालेला आहे आणि 6, 7 आणि 9 ह्या 3 आरोपींना 20 पर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे।